मित्रांनो, आज आपण बघणार आहे वर्ड मध्ये सिंपल रिसिप्ट डिझाइन कसे तयार करायचे। रिसिप्ट तयार करतानाच मी काही ट्रिक्स आपल्याला सांगणार आहे। कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार, मी वैभव गोमाळे स्वागत करतो आहे श्री कम्प्युटर्स चॅनलमध्ये। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा आणि आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा। अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा। चला तर मग सुरू करूया। मी एक नवीन डॉक्युमेंट्स तयार करतो आहे। या ठिकाणी आपण पेज लेआउट मध्ये साइज सेट करून घेऊ A5। A5 हा A4 चा अर्धा भाग असतो। त्यानंतर आपण मार्जिन कमांड मध्ये जाऊ, कस्टम मार्जिन्स मध्ये जाऊया। टॉप, बॉटम, लेफ्ट, राइट आपण 0.35 सेट करून घेऊया। त्यानंतर पेज बॉर्डर आपण देऊ। त्यासाठी आपण डिझाइन मेनूला क्लिक करूया। पेज बॉर्डर इथे आपण लाईनची स्टाईल सेट करून घेऊ। लाईनची विड्थ आपण कमी जास्त करू शकतो, लाईनचा कलर चेंज करू शकतो, जो आपल्याला हवा असेल आपण तो घेऊ शकता। त्यानंतर आपण इन्सर्ट मध्ये जाऊन टेक्स्ट टूलबार घेऊया, टेक्स्ट बॉक्स घेऊया आणि यामध्ये ज्या दुकानाचे आपल्याला बिल बुक बनवायचे असेल ते इथे टाइप करून घेऊया। सर्वप्रथम आपण इथे फॉन्ट सेट करूया आणि दुकानाचे नाव लिहूया। नाव लिहिणं झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित फॉर्मॅटिंग करून घेऊया। टेक्स्ट टूलबार सिलेक्ट करून फॉर्मॅट मेनू मध्ये जाऊन शेप फिल, नो फिल आणि आउटलाइन नो आउटलाइन करूया। कारण ज्यावेळेस आपण पेजला कलर देऊ त्यावेळेस टेक्स्ट बॉक्स मध्ये व्हाईट कलर बाय डिफॉल्ट दिलेला असतो, तो येईल। पुन्हा आपण टेक्स्ट बॉक्स घेऊया, ड्रॉ करूया। पुन्हा नो फिल, नो आउटलाइन। त्यानंतर आपण याच टेक्स्ट बॉक्सला कॉपी करून घेऊया। त्यासाठी आपण Ctrl+C आणि Ctrl+V चा वापर करू शकतो। Ctrl+C आणि Ctrl+V आपण असे कॉपी करू शकतो किंवा आपण त्याला Ctrl+D ने सुद्धा कॉपी पेस्ट करू शकतो, मीन्स डुप्लिकेट करू शकतो। किंवा कंट्रोलची बटन प्रेस करून माउसची डावी बटन प्रेस करून खाली ओढल्यास डुप्लिकेट कमांड होते। मोबाईल क्रमांक आपण लिहूया। त्यानंतर पुन्हा आपण त्याला डुप्लिकेट कमांड करून घेऊ। या ठिकाणी ते पावती नंबर राहील। त्याचप्रमाणे ज्याच्या नावाने बिल द्यायचे आहे ते इथे नाव आपण याचा फॉन्ट आपण चेंज करून घेऊ। त्यानंतर पुन्हा आपण एक टेक्स्ट बॉक्स घेऊया यामध्ये। त्यानंतर आपण दोन्ही सेल एकत्र करून त्याला मर्ज करून घेऊया। त्यासाठी आपण दोन्ही सेल सिलेक्ट केले आहेत। त्यानंतर टेबल टूल्स मध्ये लेआउट मध्ये आपण जाऊया, मर्ज सेल करून घेऊया। सेंटर कमांड, त्याचबरोबर दोन्ही सेल्स आपण मर्ज करून घेऊ। मी मगाशी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आहे की आपण काही ट्रिक्स शिकणार आहोत। त्यातली पहिली ट्रिक्स सांगतोय। जसे या ठिकाणी काहीतरी मी टाइप करून घेतले आहे। जर यामधील एखाद्या शब्दाला आपल्याला अंडरलाइन करायचं असेल देन त्याला अंडरलाइन कमांड द्यायची। असं न करता तो शब्द सिलेक्ट करायचा। सिंगल अंडरलाइन द्यायसाठी आपण Ctrl+Shift आणि W की बटन वापरल्यास अंडरलाइन आल्याचे दिसते। त्याचप्रमाणे डबल अंडरलाइन द्यायची असेल पुन्हा आपण शब्द सिलेक्ट करून घेऊ। मी थोडं झूम करतोय। Ctrl+Shift+D ची बटन प्रेस केला डबल अंडरलाइन आपल्याला दिसते आहे। जर ती अंडरलाइन काढून घ्यायची आहे तर पुन्हा तुम्ही तीच कमांड रिपीट करा, ती निघून जाईल। बघा निघालेली आहे। Ctrl+Shift+W
सिंगल अंडरलाईन, कंट्रोल शिफ्ट डी डबल अंडरलाईन. हा एरिया मोठा पाहिजे, त्यासाठी आपण याची रुंदी वाढवून देऊ. आपण एक टेबल ॲड करणार आहे. इन्सर्ट मेनूमध्ये टेबल कमांडमध्ये 6 कॉलम आणि 4 रो. त्यानंतर संपूर्ण सिलेक्ट करून आपण त्याचा फॉन्ट सेट करून घ्यायचा. अकरा तपशील, हे अक्षर कटू नये यासाठी आपण फाईल मेनूमध्ये ऑप्शन्स मध्ये जाऊया. प्रूफिंग मध्ये आपण जाऊया. त्यानंतर ऑटो करेक्ट हा ऑप्शन असतो. ऑटो करेक्ट ऑप्शन मध्ये कॅपिटलाइज फर्स्ट लेटर फॉर द टेबल सेल आपण काढून घेऊ. सगळे कॉलम आपण व्यवस्थित सेट करून घेऊ. आपण या लाईन थोड्या जाड्या करून घेऊया. डिझाईन, इरेज. त्याचप्रमाणे बॉर्डर आपण जाडी ठेवूया. बॉर्डर पेंटरच्या साहाय्याने आपण संपूर्ण लाईन जाड्या करून घेऊया. त्यानंतर आपण संपूर्ण हेडिंग सेंटर कमांड देऊन त्याला बोल्ड करून घेऊ. लेआउट, पोझिशन, अलाइनमेंट सेंटर घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण हा टेक्स्ट बॉक्स पुन्हा कॉपी करून घेऊ. पुन्हा आपण डुप्लिकेट कमांड करून घेऊ. त्या दुकानदाराची सही. एक आपण इथे लाईन कमांड घेऊ आणि इथे लाईन कमांड चा वापर करून लाईन ड्रॉ करून घेऊ. फॉर्मॅट मध्ये लाईनचा कलर आपण ब्लॅक घेऊ आणि लाईनची विड्थ आपण वाढवून घेऊ. त्याच पाठोपाठ त्यानंतर डिझाईन मध्ये पेज कलरचा वापर करून आपण येलो करून घेऊ. जो तुम्हाला कलर द्यायचा आहे बिलाला तो तुम्ही देऊ शकता. जर आता याची प्रिंटआउट आपण बघितली, कधी कधी ही प्रिंटआउट पांढरी दिसते. फाईल मध्ये, ऑप्शन मध्ये, डिस्प्ले मध्ये शो प्रिंट बॅकग्राऊंड कलर्स अँड इमेजेस हा जर ऑप्शन अनचेक आपण केला आणि मग प्रिंटआउट बघितली तर तुम्हाला तो पांढरी दिसेल. जर आपल्याला प्रिंटआउट काढायची आहे आणि बॅकग्राऊंड कलर सहित काढायची असेल तर अशा वेळेस आपल्याला फाईल मेनू मध्ये जावं लागते. ऑप्शन मध्ये जावं लागते. डिस्प्ले ऑप्शन मध्ये प्रिंट बॅकग्राऊंड कलर अँड इमेजेस हा ऑप्शन सिलेक्ट करून ओके करायचा. ओके केल्यास आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यूच्या वेळेस कलर सुद्धा दिसतो. अशा प्रमाणे आपलं बिल बुक तयार झालेलं आहे. आता आपण इथे इमेज ऍड करूया. त्याआधी आपण दुसरी ट्रिक्स बघूया. कधी कधी आपल्याला एखादा पॅराग्राफ खाली घ्यायचा असतो. अशा वेळेस आपण तो पॅराग्राफ सिलेक्ट करतो, मग आपण त्याला कॉपी करतो, ज्या ठिकाणी ठेवायचा आहे तिथे क्लिक करून पेस्ट करतो. असं न करता आपण तो पॅराग्राफ 3दा क्लिक करून सिलेक्ट करूया.
कॉपी पेस्ट कमांड न वापरता आपण शिफ्ट आणि F2 ची बटन प्रेस करूया आणि ज्या पोझिशनला तुम्हाला ठेवायचं आहे तिथे क्लिक करून एंटरची बटन प्रेस केल्यास कॉपी पेस्ट सारखं झाल्याचं दिसते। सेम कधी कधी आपल्याला इथला पॅराग्राफ कट करून दुसऱ्या ठिकाणी आणून ठेवायचा आहे, तर अशा वेळेस आपण तो पॅराग्राफ सिलेक्ट करायचा, सिंगल F2 ची बटन प्रेस करायची, ज्या ठिकाणी तुम्हाला तो पॅराग्राफ हवा आहे तिथे क्लिक करा आणि सिंपली एंटरची बटन प्रेस करा। वरचा पॅराग्राफ खाली आलेला तुम्हाला दिसते आहे। अशा ह्या 2 ट्रिक्स मी तुम्हाला सांगितले आहे। आता या ठिकाणी आपण इन्सर्ट कमांडचा वापर करून, पिक्चर कमांडचा वापर करून एक लोगो मी डाउनलोड केलेला आहे, तो लोगो आपण इथे इन्सर्ट करूया। हा लोगो तुम्हाला इंटरनेटवरून डाउनलोड करता येईल किंवा तुम्ही शेप्सच्या माध्यमातून लोगो डिझाइन करू शकता। लोगो इन्सर्ट झाल्यावर आपण रॅप टेक्स्टचा वापर करून इन फ्रंट ऑफ टेक्स्ट हा ऑप्शन सिलेक्ट केल्यास आपण हा लोगो कमी जास्त करू शकतो आणि याची पोझिशन सुद्धा आपण चेंज करू शकतो ज्या ठिकाणी आपल्याला न्यायचं असेल त्या ठिकाणी। आता इथे बॅकग्राऊंड कट करायचं असल्यास आपण फॉर्मॅट मध्ये रिमूव्ह बॅकग्राऊंड हा ऑप्शन वापरल्यास आपण ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो। याप्रमाणे आपलं बिल बुक हे तयार झालेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिल बुक कसं बनवायचं सोबतच 2 ट्रिक सुद्धा आपण शिकलेलो आहे। नमस्कार। आशा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काही शिकले असाल। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।